दोस्तो, आजचा आपला जो विषय आहे तो विषय आहे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या काय हालचाली सुरू आहेत, त्याचबरोबर मातंग समाजासाठी जे काही मुख्यमंत्र्यांनी जे दिलेले निर्देश होते त्या संदर्भात अधिकाऱ्याकडून काय सुरू आहे हा विषय घेऊन आज आपण आपल्याशी संवाद साधणार आहोत. रोग झाल्याला आणि इंजेक्शन पखालीला अशी एक ग्रामीण भागामध्ये आमच्याकडे म्हण आहे. आमच्या ग्रामीण भागात म्हण आहे, रोग झाल्याला आणि इंजेक्शन पखालीला. तशी अवस्था महाराष्ट्र शासनाने मातंग समाजाची करून टाकली आहे. खरं तर सरकारमध्ये बसलेले मंत्री संत्री यांना रोग जडलेला आहे. सरकारला बिमारी झाली आहे. ती बिमारी म्हणजे मातंग समाजाला मूर्ख बनविण्याची. मातंग समाजाला शासन मूर्ख समजते आणि त्यात भर घालतात आमच्या समाजातील पुढारी. सरकारकडे जाऊन लाळ घोटेपणा करण्याची स्पर्धा आमच्या पुढाऱ्यात निर्माण झाली आहे. सरकारच्या पुढे पुढे लाचारी करून काहीतरी पदरात पाडून घेण्याची परंपरा मातंग पुढाऱ्यांनी निर्माण केली असून ती तशीच्या तशी पुढे सुरू ठेवली जात आहे. त्याला काही अंशी समाजातील काही लाचार बंधू भगिनी देखील कारणीभूत आहेत. आमच्या त्या लाचार पुढाऱ्याने सत्तेच्या पायावर लोटांगण घेऊन आणलेल्या खरकट्यातील 4-2 घास आपल्याला देखील मिळाले पाहिजेत अशी लालूच ठेवून त्या पुढाऱ्याचे हंगामी अनुयायी बनतात आणि मग ती लाचारी खाली खाली झिरपत येते. त्यामुळे आजपर्यंत मातंग समाजाकडून आम्हाला काहीही मिळालेले असेल तर ते भिकेतच मिळाले आहे असं म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणून आम्ही त्या आमच्या सर्व परिस्थितीला जे कुणी कारणीभूत आहेत त्यात आम्ही देखील आहोत. हे केवळ एकट्या सरकारवर ढकलून चालणार नाही, तर आपल्याला देखील स्वतःमध्ये डोकावं लागणार आहे. असाच आजच्या बातमीचा विषय आहे. दोस्त हो, आता आपण सर्व पाहत असाल, ऐकून असाल, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जत्रा भरवली जात आहे. विभागवर जिल्ह्यावर मेळावे भरविले जात आहेत. काय तर म्हणजे योजनांची माहिती. किती मूर्खाचा बाजार आहे हा. अरे, मेळावे कधी भरविले जातात? जेव्हा एखादी कल्याणकारी योजना निघते आणि ती लोकांना माहीत नसते, एक देखील अर्ज प्रस्ताव येत नाही, तेव्हा मेळावे भरवून जनतेला योजनांची माहिती दिली जाते. आमच्या महामंडळात हजारोंनी कर्ज प्रस्ताव पडून असून 5-5, 10-10 वर्षे लाभार्थ्याला कर्ज मिळत नसताना मेळावे भरवतात. कशासाठी? हे मेळावे म्हणजे मातंग समाजाला मूर्ख बनवण्याचा धंदा आहे. त्याचा आम्ही निषेध केला पाहिजे. दोस्त हो, हे सगळं का घडतं? ही अशी अवस्था का होते? तर ज्या वेळेस सत्तेच्या सोबत असलेले अधिकारी आमच्या विरोधात असतात तेव्हा हे असं घडत असतं आणि म्हणून अधिकारी करतायत सरकारची फसवणूक. सकल मातंग समाजाच्या वतीनं आपण 22 फेब्रुवारी 2023 रोजी आझाद मैदानावर जवाब दो आंदोलन केले. त्या आंदोलनाला समाजाने मोठा प्रतिसाद दिला. त्याची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी 25 मार्च 2023 रोजी मंत्रालयात बैठक लावून मातंग शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यावेळी प्रामुख्याने ज्या मागण्यावर चर्चा झाली आहे त्यात अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण, आरटीची निर्मिती, शहीद संजय भाऊ ताकतोडे आणि लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाची शिफारशी. पाऊण तास चर्चा झाल्याच्या नंतर संपूर्ण चर्चेचा समारोप करताना मुख्यमंत्री म्हणाले, वर्गीकरणाचा विषय असेल किंवा आरटीचा विषय असेल तर त्यासाठी वेळ लागणार आहे. ते त्यावेळी आपण करूच, परंतु आता तात्काळ मातंग समाजाला काय देणे शक्य आहे ते सांगा आणि किती पैसे लागतात ते सांगा आणि लगेच सुरू करा असे देखील आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. लगेच देण्यासारखे काय असेल तर ते म्हणजे आर्थिक. त्यासाठी अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून देता येणे शक्य आहे. सामाजिक न्याय विभागाने महामंडळाला पैसे देऊन वाटप सुरू करायला हवं होतं, परंतु
सामाजिक न्याय विभागाने पैसे देण्याऐवजी अण्णाभाऊ साठे महामंडळ बार्टीच्या अधिकाऱ्यांचे पर्यटन सुरू केले आहे. महामंडळाचे आणि बार्टीचे अधिकारी कामे सोडून महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. विभागवार मेळावे आणि सभा सुरू आहेत. मुख्यमंत्री म्हणाले काहीतरी समाजाला तात्काळ द्या, म्हणजे पैसे द्या म्हणाले. असे असताना अधिकारी मात्र पैसे देण्याऐवजी भाषणे देत फिरू लागले आहेत. त्यात अधिकाऱ्याचा काय दोष? त्यांचा दोष नाही. वरून जे आदेश आले तेच ते फॉलो करत आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाला बिमारी झाली आहे. ती बिमारी आहे मातंग विरोधाची. सगळे मातंग विरोधी अधिकारी सामाजिक न्याय विभागात बसले आहेत. काम करण्याऐवजी पर्यटन घडवून आणले जात आहे आणि आमचे देखील गुलाम खुश आहेत. अबकडच्या नावावर एक भाकड समिती नेमून देशभर फिरवल्या जात आहे आणि आर्थिक विकासाच्या नावावर मेळावे भरविल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आमचे निवेदन आहे, खरोखरच आपणास मातंग समाजाचा पुळका असेल तर आपण निर्णय घ्यावेत आणि धाडसाने राबवावेत. निर्णय कधी घ्यावा तर उद्या 7 डिसेंबर पासून जे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये मातंग समाजाच्या संदर्भामध्ये हे आपण निर्णय घ्यावेत. ते काय निर्णय घ्यावेत हे अनुक्रमे आम्ही आपणास सांगत आहोत. नंबर 1, अबकडच्या नावावर पर्यटन थांबवून अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करण्याची निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली अभ्यास आयोगाची स्थापना करून आरक्षण संधी वाटपाची पद्धती म्हणजे फॉर्म्युला ठरवण्यासाठी आयोग स्थापन करण्यात येत असल्याची उद्याच्या ह्या हिवाळी अधिवेशनात घोषणा करावी. दुसरा निर्णय असा आहे की नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आरटीची घोषणा करावी. आरटीच्या घोषणेसाठी कुठल्याही अभ्यासाची गरज नाही. संपूर्ण आकडेवारी आपल्या हातात आहे. सामाजिक न्याय विभागाकडे सर्व मातंगाच्या लाभांची आकडेवारी उपलब्ध असल्यामुळे उद्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आरटीची घोषणा करावी. 3 नंबरचा निर्णय असा घ्यावा, क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी आणि मातंग समाजाला तात्काळ जरी शक्य आहे की हॉस्टेल्स असतील, प्रशिक्षण केंद्र असतील, वेगवेगळे जे काही कोर्सेस असतील त्या सर्व ज्या 82 शिफारशी आहेत त्या 82 शिफारशीची राज्य सरकारनं तात्काळ अंमलबजावणी सुरू करण्यात येत असल्याबाबतचा शासन निर्णय उद्या नव्यानं हिवाळी अधिवेशनामध्ये काढावा. हा देखील निर्णय शासनाने घेतला पाहिजे. त्यापुढचा जो काही निर्णय आहे तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला 2000 कोटी रुपयाची तरतूद उद्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात येत असल्याची घोषणा करावी, तशी तरतूद करावी. 5वा जो काय राज्य सरकारनं निर्णय घ्यायचा आहे तो असा आहे की अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा लाभ घेण्यासाठी सरकारी जामीनदाराची अट रद्द करावी. दोस्तो हो, अगोदरच या समाजामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत नगण्य आहे आणि अशा वेळी की आम्ही सरकारी जामीनदार आणायचे कुठून, म्हणून अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या योजना म्हणजे कोपराला गूळ लावण्याचा प्रकार सुरू असून हे जर थांबवायचं असेल आणि खरोखरच सामान्यातील सामान्य गरीब समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर सरकारी जामीनदाराची अट तात्काळ रद्द करावी. हा धाडसी निर्णय राज्य सरकारने घेतला पाहिजे. अन्यथा आपण 2000 काय 5000 कोटीची तरतूद कराल, परंतु ती लाभ घेण्यासाठी मातंग समाज पात्र असणार नाही. म्हणून सरकारी जामीनदाराची अट रद्द करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मागेल त्याला लोन या न्यायाने प्रत्येक मातंगाला कर्ज पुरवठा करण्याची योजना राबवावी. जसं आपण शेतकऱ्यांच्या अनुषंगानं पीक कर्जाची योजना राबवतो, ती योजना म्हणजे की आम्ही 10 शेतकऱ्यांना कर्ज देऊ किंवा 20 शेतकऱ्यांना कर्ज देऊ असं नाही, तर जे जे काही शेतकरी कर्जाची मागणी करतात त्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो. अशा पद्धतीची जर शेतकऱ्यांसाठी योजना असेल तर तशीच या भूमिहीन असलेल्या मातंग समाजासाठी कर्ज पुरवठ्याची योजना राबवावी की जो कोणी मातंग व्यक्ती अण्णाभाऊ साठे महामंडळाकडे कर्जासाठी अर्ज करेल त्याला कर्ज देण्याची योजना असली पाहिजे किंवा तसं धोरण असलं पाहिजे. हा एक निर्णय आपण घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट
की दरवर्षी आपण उद्योगपतींचे कर्ज माफ करतात, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतात, परंतु मातंग समाजाला मात्र 10-5 हजार रुपये कर्ज दिलं जातं आणि त्या 10-5 हजारावर त्याला डिफॉल्टर कायमचं करून टाकलं जातं. आणि म्हणून जे काही डिफॉल्टर झालेले जे काही कर्जदार आहेत त्या सर्वांची कर्जे राज्य सरकारनं तात्काळ माफ करावीत आणि तसा निर्णय ह्या उद्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये घेतला जावा. जे काही मातंग समाजाच्या अनुषंगानं जे काही सरकार मातंग समाजाची फसवेगिरी करत आहे, मातंग समाजाला मूर्ख बनवत आहे, तुमचं अबकड करतो म्हणून पर्यटन समितीने म्हणून त्या ठिकाणी फिरवले जात आहे, असले जे काही उद्योग राज्य सरकारकडून चालू आहेत तर ते तात्काळ थांबले पाहिजेत. आणि राज्य सरकारनं उद्याच्या अधिवेशनामध्ये मातंग समाजाला आणि महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये असलेल्या 60 जातींना न्याय देण्यासाठी अभ्यास आयोग स्थापन करावा. आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी हे जर शोधायचं असेल तर अभ्यास आयोगाशिवाय गत्यंतर नाही. ही न्यायिक प्रक्रिया आहे आणि हा न्यायिक आयोग आहे आणि म्हणून अभ्यास आयोगाची उद्याच्या ह्या अधिवेशनामध्ये घोषणा करावी. आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अनुषंगानं जे काही अधिकाऱ्यांचं जे पर्यटन सुरू आहे आणि समाजाला जे काही मूर्ख बनवले जात आहे तर ते मूर्ख बनवण्याचा धंदाही सरकारनं तात्काळ थांबवला पाहिजे. आणि जे काय द्यायचंय ते समाजाला पैसे द्या, समाजाला तात्काळ लोन मंजूर करा, त्यांच्या हातामध्ये पैसे जाऊ द्या, त्याचा धंदा पाणी चालू करू द्या, त्याचे मेळावे भरून त्यांना योजनाची माहिती देत बसू नका. सर्व योजना एक ना एक योजना प्रत्येक मातंगाला माहीत आहे म्हणून आता योजनांची माहिती देण्याची गरज नाही तर प्रत्यक्ष योजना त्याला देण्याची गरज आहे. म्हणून हे जे काय पर्यटन दोन्ही ठिकाणी सुरू आहे ते पर्यटन थांबवावं आणि उद्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे काही अण्णाभाऊ साठे महामंडळासंदर्भातला निर्णय असेल, अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं आयोगाचा निर्णय असेल किंवा RT स्थापन करण्याचा निर्णय असेल, ह्या 3 विषयाच्या अनुषंगानं हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा होणं अपेक्षित आहे. अन्यथा हे सरकार या समाजाला मूर्ख बनवत आहे, हे सरकार या समाजाची फसवणूक करत आहे. हेच मातंगातील प्रत्येक घराघरामध्ये संदेश जाणार झाला. म्हणून सरकारला आमची नम्र निवेदन आहे, काही लोकांना काही काळ मूर्ख बनवता येते, काही लोकांना सर्व काळ मूर्ख बनवता येते, परंतु सर्वांना सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही. आता मातंग चळवळीने कूस बदललेली आहे. आता मातंगाची ती पारंपरिक लिडरशिप उरलेली नाही. आता नव्या थडीचे पोरं मातंग चळवळीतून पुढे येत आहेत. म्हणून अशा या नव्या कार्यकर्त्यांना मूर्ख तुम्हाला बनवता येणार नाही. म्हणून हे मूर्ख बनवण्याचे धंदे थांबवून अभ्यास आयोगाची घोषणा, RTची घोषणा आणि महामंडळाला 2000 कोटी रुपये देऊन या ठिकाणी कर्जमाफी करावी, संपूर्ण कर्जमाफी करावी. ह्या अनुषंगानं आम्ही आपल्याकडे ह्या मागण्या करत आहोत. माझी हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व बांधवांना विनंती आहे की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करावा आणि आपल्याला जे मूर्ख समजून जे आमच्यासोबत जी शासनाची वर्तणूक सुरू आहे ती घराघरात गेली पाहिजे अशी मी आपणास आग्रहाची विनंती करत आहे. धन्यवाद. एक बातमी नेक बातमी. M3 न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.